बुलेटिनमध्ये स्वागत। आता पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या। वैभववाडीमधील भुईबावडा गावाच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। देवाची पालखी गुढीपाडव्यापर्यंत मांडवात ठेवण्याची परंपरा आहे। देवाची पालखी नाचवत मांडवात आणण्यात आली। शिमगा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण आहे। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर इथल्या संत बंकटस्वामी महाराजांच्या पालखीसह दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालं। 80 वर्षांपासून सुरू असलेली अखंड परंपरा अबाधित राहिली असून शेकडो वारकरी यात सहभागी झाले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील उधळे या ठिकाणी ग्रामदेवतेची अत्यंत जड आणि सजवलेली पालखी एकट्या व्यक्तीने डोक्यावर नाचवली। यानंतर एकावर एक मानवी मनोरे रचत खांद्यावर पालखी नाचवण्यात आली। अशा प्रकारे देवीची पालखी नाचवण्याचा उत्साह सध्या कोकणात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली मांडवकरवाडी इथं ग्रामदेवीच्या पालखीचा मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलं। देवीच्या पालखीच्या स्वागताकरता विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान होईल। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदैह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत। श्री क्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात आणि वैकुंठ मंदिरात बीजेनिमित्त मंदिराला विद्युत आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्तानं देहू नगरपंचायतीकडून संपूर्ण देहू परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। लाखो भाविक दर्शनाकरता दाखल झालेत। यावेळी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे। संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात दाखल होत असतात। मुख्य एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावरून देहूला जाण्यासाठी पीएमपीएल कडून जास्तीत जास्त बसेस सोडण्यात येणार आहेत। 15 ते 17 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपार या दोन्ही पाळ्यांमध्ये एकूण 318 बस सोडण्यात येणार आहेत। नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू अशी ग्वाही दिली होती। मात्र त्यानंतर पटोलेंनी विधानावरून युटर्न घेतलाय। मी गमतीनं म्हटलं होतं पण काहींनी ते सिरियसली घेतलं असं पटोले म्हणाले। फडणवीस सरकार राज्यात हेकेखोर पद्धतीनं काम करताय। महाराष्ट्रातील विवेक या सरकारनं नष्ट केला, कायदा सुव्यवस्थेची वाट लावली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटलांनी मनावर घेतलं तर आपली आणि आपल्या मित्रपक्षाची सत्ता नक्कीच येऊ शकते असं विधान आमदार रोहित पाटलांनी केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या निवासस्थानी भेट दिली। तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांबाबत माहिती घेतली। यावेळी सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्न करा अशा सूचना राम शिंदे यांनी दिल्या। उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमधील वसंत स्मृती कार्यालयामध्ये भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची भेट घेतली। भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे उपस्थित झाले होते। जुन्या प्रकरणातील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी मागे घेतल्या। त्यामुळे खिंडावडी या नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली निघालं तर सुरूची राणा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं। माओवाद्यांचा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या परिसरात स्फोट घडवण्याचा प्रयत्न फसला। भामरागड तालुक्यातील कवंडे या अतिसंवेदनशील भागात बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकं निष्क्रिय करण्यात आली। दंडकारण्यामध्ये माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला। तेलंगणाच्या भद्राद्री इथं तब्बल 64 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 16 महिला माओवाद्यांचा समावेश आहे। अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शनिवारी रात्री गौतम अदानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय बंगल्यावर जाऊन भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। राज्यातील विविध प्रकल्पांबद्दल ही चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे तसंच हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत। दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। वन विभागाने कारवाई करत खोक्याचे घर पाडले।
तर त्याच दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जाळपोळ केली होती. मारहाणीची घटना घडली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस दुपारी 2:30 वाजता भोसले कुटुंबाची भेट घेणार आहे. सोलापुरात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे सगळ्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. कराडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही असा गंभीर आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले. औरंगजेबाच्या मशिदी बाबरी परवाने पाडण्याचा हा बजरंग दलाचा स्वतःचा निर्णय आहे. याबद्दल सरकार विचार करेल असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. या कबरीबाबत जो निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू असं पाटील म्हणाले. ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत नूरा कुस्ती केली आहे त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केलेली आहे. तर राहुल नार्वेकरांनी राम शिंदेंना प्रोटोकॉल शिकवावा असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं. विधान परिषदेवरील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या जागांकरता निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आलाय. भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना 14 ते 16 महिन्यांसाठी, शिवसेनेच्या एका नेत्याला सुमारे 4 वर्षांकरता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला तब्बल 5.5 वर्षांकरता आमदारकी मिळणार आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 16 मार्च दिवशी मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान ब्लॉक असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. होळीसाठी झालेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये राज्यातल्या सुमारे 3000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा 52.71% आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. सण उत्सव आणि लग्नसराईचा कालावधी तोंडावर असताना सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. प्रतितोळा सोनं 91,000 पोहोचलं आहे. येत्या काळात सोनं लाखावर जाण्याचा अंदाज आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी या धरणासोबत नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ बसणार नसल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. कोकणातील काजू करवंदापासून वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आंबा, फणस, नारळ यापासून वाईन बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. नारळाच्या शहाळ्यापासून वाईन निर्मिती होऊ शकते असा दावा प्रगतिशील शेतकरी माधव महाजन यांनी केला आहे. ऊसाच्या प्रलंबित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव, थकलेली देयकं यामुळे राज्यातील साखर उद्योगावर संकट आहे. यातून मार्ग काढण्याकरता राज्यातील 200हून अधिक साखर कारखान्यांनी मुदत कर्जाचं पुनर्गठन, उर्वरित ऊस दर भागवण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज यातून तात्काळ मदतीचा हात द्यावा असं साकडं राज्य शासनाला घातलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कर्जत जामखेडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत. 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान कुस्ती प्रेमींकरता पर्वणीच असणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी ही विहिप आणि बजरंग दलानं केलेली आहे आणि त्यांनी तशी मोहीमही सुरू केली आहे. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देण्यात आलाय. तातडीनं निर्णय न घेतल्यास सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच सुरू झाल्यात. त्यामुळे निकालही 15 मे पूर्वीच जाहीर होणार आहेत. त्यानुसार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम प्रगतीपथावर जलद गतीनं करण्यात येत आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचं आयोजन 2 ते 9 एप्रिल दरम्यान केलं जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तारखांची घोषणा केली आहे.
यापूर्वी जानेवारी 17 जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या 23% वाढलेली आहे. तसंच रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडते आहे. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये आहेत. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीकरता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय. देशाच्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्यानं गेल्या 5 वर्षात नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण, विकास आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीवर सर्वाधिक 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा खर्च महाराष्ट्रात केला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहारलाही प्रत्येकी 40,000 कोटींचा निधी दिला गेलेला आहे. पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला. त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हा पूल वाहतुकीकरता खुला केला जाणार आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेला. शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचला होता. दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोस्टल रोडची देखभाल, त्याचं परिचालन याकरता आता पुढील 5 वर्ष कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा, बोगद्यातील सुविधा याकरताच्या देखभालीच्या कामांकरता जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. त्याकरता 84 कोटींचा खर्च पालिका देणार आहे. म्हाडा मुख्यालयामध्ये येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे. त्यामुळे मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्त दिवसाला किती रहिवासी येतात याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे. MMRDA आणि UK सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. यामुळे MMRDA कडून मुंबईसह MMR क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या मेट्रो प्रकल्पांना आणखी बळकटी मिळणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाचं सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर पालिकेनं भर दिला. येत्या 17 ते 22 मार्च दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता पालिका प्रशासनानं म्हाडाच्या धर्तीवर घरं विकण्याचा निर्णय घेतलाय. 4700 घरं बांधण्यात आली असून याची किंमत 12,60,000 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. पालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशासनाकडून झोनमध्ये घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय. लवकरच प्रभादेवी, बोरिवली, मुलुंड आणि भांडूपमध्ये तब्बल 10,000 घरं बांधण्यात येतील. या घरांच्या मूळ ठिकाणीच प्रकल्पग्रस्तांना घरं मिळणार आहेत. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधार करण्याकरता PM गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या 89व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेल्या आयुष्यमान भारत योजनेकरता पात्रतेची वयोमर्यादा 70 ऐवजी 60 वर्ष करण्यात यावी आणि आर्थिक मदतीची रक्कम 5 ऐवजी 10 लाख करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक कारणाकरता पालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो. त्याकरता ठेकेदारांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र दररोज 400 टँकरच्या फेऱ्यांचा हिशेब पालिकेला लागत नाही. त्यामुळे पालिका अभियंत्यांना अंधारात ठेवून हा पाणीपुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगानं संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणाविरोधात मोहीम यशस्वी होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी 17 ते 30 मार्च दरम्यान करण्यात आली. मतदार याद्यांवर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार ओळखपत्रांवर एकच EPIC क्रमांक असण्यावरून राजकीय वर्तुळामध्ये आरोपांचा धुरळा उठला होता. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगानं आधार क्रमांकाशी मतदार ओळखपत्र जोडण्याची तयारी दर्शवली असल्याचं कळतंय. या संदर्भात आयोग आणि केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडणार आहे. गेल्या काही वर्षात राज्यात विक्रमी रक्तदान करण्यात आल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी 21 लाखांपेक्षा अधिक युनिट रक्त जमा झालं होतं. मात्र विक्रमी रक्तदान होत असलं तरी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे आयोजकांनी एकाच वेळी रक्तदान शिबिरं भरवण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं भरवावीत असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती करण्याची सध्याची प्रक्रिया घटनाबाह्य म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 17 मार्चला सुनावणी पार पडेल. ही जनहित याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली आहे.
ग्रामपंचायतीमधील महिलांसाठीच्या आरक्षणाचं कौतुक करताना केंद्र आणि राज्य सरकारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विधी अधिकाऱ्यांमध्ये किमान 30% महिला असणं आवश्यक आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी शनिवारी व्यक्त केलं. उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तीची संख्या वाढवण्यावर भर देताना त्या दृष्टीने सक्षम महिला वकिलांची नियुक्ती करण्याचं आवाहनही नागरत्ना यांनी केलं आहे. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत वाळू धोरण मांडणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. होळीनंतर महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यात पारा 40शी पार गेलाय. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही होते. मुंबईत तापमान 34 अंशांच्या पुढे गेलंय. पुढील 5 दिवस राज्यात तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि परिसरात हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं चढउतार नोंदवण्यात येत आहेत. मात्र गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात घट होती आहे. पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राज्य सरकारच्या 1 रुपया पीक विमा योजनेमध्ये जवळपास 7,15,911 बोगस अर्जदार सापडले. त्यामुळे विमा कंपनीचा जवळपास 80 कोटींचा निधी वाचलाय. पण राज्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत याकरता कडक नियमावली करण्यात आली आहे. राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्रफळ 6,42,000 हेक्टरनं कमी झालेलं आहे. यात महाराष्ट्रातील 3,25,000 हेक्टर शेतीचा समावेश आहे. अर्थात 50% अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालेलं आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये नवीन तांदळाची आवक सुरू झाली. राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3,358 क्विंटल तांदळाची आवक झाली आहे. यात सर्वाधिक कोलम तांदळाची आवक झाली आहे. तर सर्वसाधारण क्विंटलला 2,400 रुपयांपासून ते 9,400 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं बघायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.